आणि तुम्हाला मराठीमध्ये एक कविता आहे हो सर. गोधडी नावाची. गोधडी नावाची कविता जी आहे, लेखक कोण आहे तिचे? आणि यांनी गोधडी ही माणसाच्या जीवनामध्ये काय महत्त्व घेऊन येते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर या ठिकाणी आपण गोधडी कविता शिकलेली आहे. ती आता फक्त प्रत्यक्ष कशी बनवायची आपल्याला हे प्रात्यक्षिक घेण्यासाठी आपण इथे आलो. त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार की काय असतं बरं गोधडी, कशामुळं गोधडी बनवायची असते? तुमच्या मनामध्ये जे विचार येतील ते सांगायचे. प्रत्येकाचा मुद्दा अलग आला पाहिजे. याच्यापासून सुरुवात करूयात आपण. सांग बसून सांग. गोधडी अंगावर घेण्यासाठी उपयोगी असते. सर गोधडी आपण तिथं ठेवली ते आठवण राहायची हां, हे ठिकाणी शिवली. छान. तर गोधडीमुळे थंडी वाजत नाही सर, अंगावर घ्यायला चालणार. थंडीपासून रक्षण होतं. बरं ठीक. सर गोधडीवर आपण बसलो तर सर हे वाटतं सर चांगलं सर. मग वर गोधडी गोधडी आईनं शिवलेली असते आहे की नाही? मग ती आईची आठवण असते. हो सर. वा, छान. तू सांग. तर आपले समजा जुने कपडे असले तर आपण तिथे फेकून येतो. त्याच्यात आपले गोधडी शिवली तर मग तिथं आपल्याला ती चांगली दिसते पुन्हा. वा, एक्स्ट्रा कपडे. पण तिचं म्हणणं आहे की जर जुने कपडे असले असते ते आपण फेकून दिले असते आणि फेकून देऊन कुठं टाकले असते? कचऱ्यात. हो सर. म्हणजे कचरा वाढला असता. पण ते जर कचरा न वाढता आपण त्याला इकडे घेतलं. मग याला एक संकल्पना आहे आपल्या विज्ञानामध्ये, टाकाऊपासून टिकाऊ बनवणे. बरोबर आहे ना? हो सर. सांग बा. सर गोधडी आकराला काम पडते. अंथरूण करण्यासाठी काय मिळते? छान. हां, सर गोधडी शिवल्यावर नंतर अंगावर घेतली मच्छरने जाऊन. बरोबर. मच्छर नाही चावणार. सर आपण काही बसतो सर. बसण्यासाठी काय टाकू शकतो आपण? बसायला आले पाहुणे आहे की नाही? हां, सर आपण लहान बाळासाठी लहान बाळाच्या अंगाखाली टाकतो सर. वा वा वा, टाळ्या त्यासाठी. कारण लहान बाळाकडे गेलो आहे की नाही, लहान बाळाच्या खाली पण गोधडी असते. आजीनं बनवलेली आहे की नाही? हां, तू सांग बा. कोणी पाहुणार त्याच्या अंगावर द्यायला. हां, रात्री पाहुणे आले एकदमच अचानक. आता शिवाय आले काय माहिती? तू सांग तर. सर काय किंवा साड्या सुड्या असले सर त्याची आपण गोधडी बनवतो सर. मोठी कधी कधी बारीक बनवते असली सर. हां, सर घरच्यासाठी सर्वांसाठी सर रुंदी छोटी बनवू शकतो सर. छोटी मोठी बनवते. बरं, तू सांग. सर गोधडीत आईची माया असते. हां, आईनं कशी केली असती? मायानं बनवली असती ती. मग बनाची बनवून बनलेली असते का? नाही सर. तू सांग. सर गोधडी बनवते आईच्या साडीपासून. छान. तू. सर गोधडी बनवते आईच्या साडीवरून आणखी लुगडे कपडे वगैरे. वा वा वा, लुगडं माहिती तुम्हाला? कोण घालतं बरं लुगडं गावाकडे सध्या? आजी बी घालते आहे की नाही? कोणा कोणाला सांगायचं इकडे? कपडे राहते आठवण. पोराचे खराब कपडे आहे, समजा लहानपणी घेतलेलं मामानं, ते टाकून दे वाटत नाही. त्याच्यात आतमध्ये असेल तर मग अरे मामाचा कपडा बी ते टाकलंय प्रेमाने घेतलेलं मामानं. हा, नवऱ्यानं बायकोसाठी घेतलेलं पहिलं लुगडं आहे. काय शिवती बाबा, नवऱ्याने पहिले घेतलेलं आहे की नाही? बिकळ लावू लावू प्रेमाने शिवती. आणि नेहमी ते गोदरी टाकली. पण त्या लग्नाच्या टायमाला घेतलं होतं ते. बाब्या तुझ्या लग्न बापानं माझ्या लग्नाच्या टायमाला घेतलं होतं आहे की नाही? मामाचा शर्ट आहे तुझं टाकलं याच्यामध्ये, खराब जाईल. छान. तू सांग. सर लहान बाळ असलं की ते छोटीशी गोधडी करणं पडते. टाकणं पडते खाली. सर आपल्या सर्वांची आठवण एक गोधडी. सगळ्याची आठवण. तू सांग. सर आपण लहान बाळासाठी एखादी छोटी व अशी सुंदर गोधडी बनवू शकतो. डिझाईन. बरं, तू सांगतो. तर गोधडीपासून आपलं संरक्षण होऊ शकतं. कसं? तर एखाद्या वेळेस आग लागली घरात की गोधडी आपण अंगावर घेतल्यावर आपण आगीपासून वाचू शकतो. अंगावर घेतलं पळालं बाहेर तर थोडं कमी लागेल नाही का? हे सगळे जे तुम्ही सांगितले हे सगळे उपयोग आहे. कसे आहेत की जी आता ही टाकाऊ वस्तू येतात. बरोबर की नाही? हे पुढं मग हे गोधडी बनवण्यासाठी एक स्किल आहे. त्यातल्या मुलांना बनवता येतं प्रत्यक्ष. म्हणून आपण काय विचार केला की आता प्रत्यक्ष गोधडी शिकलीत आपण, त्याच्याबरोबर आपण बनवून पण यासाठी बघा काय काय साहित्य लागतं. जुनं सतरंजी समजा आहे की नाही? हे पोराचे खराब झालेले पॅन्टी,
पुन्हा तिकडे ते पलीकडे शर्ट शर्ट आहे, जॅकेट आहे, टी शर्ट आहे, पॅन्ट आहे. त्या फेकून दिले असते ना, पण खराब झाले असते तर. हो सर ह्या सगळ्या आपण उपयोगात आणू. मग आता हे जर असं ना आपल्याकडं, तर नंतर दुसरं साहित्य काय लागतं माहिती का? थोडं क्लोजिंग घे फोटो. बघा ही एक सुई आहे, हो सर ही गोदडी शिवण्याची सुई आहे. अशा आपण 3-4 सुया घेऊन आलो. त्यानंतर ही कातर आहे बघा, कशासाठी लागेल कातर? कापायला. आणि हा काय आहे? हा सुईमध्ये टाकून त्याला आपण शिवू शकतो. इतकं सिंपल साहित्य त्याच्यासाठी लागतं. याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. आणि यापासून आपण सुंदर अशी काय बनवू शकतो? गोदडी बनवू शकतो. बनायची मग गोदडी चालू करूया मग आता गोदडी बनवायला. जे पोर आपले गोदडी बनवणारे आहेत आपल्या वर्गातले, त्यांना येते, त्याच्यासाठी सगळ्यांना टाळ्या वाजवा एकदा. ठीक आहे. आधी साडी टाकल्या, आधी साडी पांगवली, मग त्याच्यावर कपडे पांगवले, बेडशीट काही फाडले, काही कपडे लहान लहान मोठे मोठे. कोणा कोण सांगा काय केलं? आधी साडी पांगवली, मग त्याच्यावर ब्लँकेट खराब कपडे वगैरे असे फाडून त्याच्यावर आतरले. म्हणजे आधी मुलांनी काय केलं, ही पूर्ण साडी टाकली अशी साफ, आणि जे घरातले खराब प्रकारचे कपडे होते त्याला व्यवस्थित कापून घेतलं आणि त्याला काय केलं, असे खाली बचाई करून साफ पद्धतीने मांडण्यात आलं. बरोबर आहे ना? दुसरं काय त्याच्यावर अवघड होतं. Stop कर. जेव्हा खराब कपडे टाकले, जे खराब झाले, त्याच्यावरती ही जी साडी आहे त्याची पुढं ओढून घेतली साफ पद्धतीने. ठीक आहे, ती अशा पद्धतीने दिसत आहे. आता याच्यानंतर काय करणार बोला तुम्ही? सुईने काय करणार तुम्ही? काढणार. छान. आता एक जण चालू करा शिवायला आणि एक जण तिकून चालू करा. इकडे घे का त्याची? कपडे शिवणार ना तुम्ही? धागे कट करा वाटल्यास करायचं. आधी हे करून घे ना भाऊ, आधी हे करणं मग नंतर फाडणं. पिटबुल त्याला सांगा, पिटबुल इकडे घे. पिटबुल चालू करा. चालू करा तुमची शिकवण आता. शिवाय गडबड करू नका. तुमच्या आईची साडी काय? गोदडी म्हणजे